नमस्कार शेतकरी मित्रांनो, होया मी स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। मी दत्तात्रय शंकर नानवरे, राहणार येवलेवाडी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आज आपण आले या प्लॉटमध्ये आहोत आणि आपण आपला जो विषय आहे की बियाणे निवड कशी करावी। तर शेतकरी मित्रांनो, आज आपला हो 4.5 महिन्याचा हा प्लॉट आहे आल्याचा। तर काय झाले की बरेचसे शेतकरी की आता कितीतरी जणांचा आज पाऊस भरपूर प्रमाणात पाऊस असल्यामुळे की आलं लागलेलं आहे, म्हणजे सड रोग झालेला आहे। तर ज्या शेतकऱ्यांना बियाणं ज्यांना पुढल्या वर्षी आलं लावायचं आहे 1 मे ते 15 जून पर्यंत, ज्यांना आलं करायचं आहे, अद्रक पीक करायचं आहे, त्या शेतकऱ्यांनी आताच बियाणं बघून ठेवायला पाहिजे। आता ज्या शेतकऱ्यांचं ज्यांचं मर रोग झालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये जाऊन प्लॉट बघून येऊन आलं बुकिंग करून ठेवलं पाहिजे। कारण काय झाले की बऱ्याच शेतकऱ्यांचं आलं आता लागल्यामुळं आणि आपलेच असणारे शेतकरी मित्र काय होतं की ते मर रोग झाल्याला सांगत नाहीत आणि त्यामुळे काय होतं की आपण जर लावल्या त्यांच्याकडून ती बियाणं घेऊन जर लावलं तर आपलं पूर्ण आपल्या शेतातलं घातलेला खर्च सुद्धा आपल्याला मिळत नाही, आपलं सुद्धा आलं बियाणं लागतं। आणि त्यासाठी जमीन सुद्धा चांगली असली पाहिजे महत्वाचं, कारण का जमीन आपली निचऱ्याची असली पाहिजे आणि बियाणं शुद्ध बीजापोटी रसाळ गोमटी, तसं आपलं बियाणं चांगलं असलंच पाहिजे आणि त्यानंतर आपली जमीन ही निचऱ्याची असली पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, की ज्यांना आलं लावायचं आहे, अद्रक करायचं आहे, त्या शेतकऱ्यांनी आता शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जायचं। आपल्या असणाऱ्या मित्राच्या किंवा कोणाचंही असून द्या, आपल्या गावात कोणाचं जरी तुमच्या असलं तर ती जावा आणि त्यांचा प्लॉट बघून या आणि त्या आता आणि त्यांचा प्लॉट बघून मगच त्यांचं ती आलं बुकिंग करून ठेवा। कारण काय होतं की आपण ज्यावेळेला आता बुकिंग करत नाही आणि त्यावेळेला काय करतो की आपण ज्यावेळेला लावायचं आहे त्यावेळेला आपण आम्हाला आलं बियाणं पाहिजे म्हणतो आणि आपण आलं बियाणं घेतो। त्यावेळेला काय झालं असतं की हा पूर्ण पाला बसलेला असतो, अजून 1-1.5 महिन्यानंतर हा पाला पूर्ण बसायला सुरुवात होईल। आता हा सर्वसाधारण 3.5-4 फूट उंच आहे, आपल्याला आलं दिसतंय 4.5 महिन्यातलं, पण पुन्हा अजून 6-6.5 महिन्याचा झाला की हे प्लॉट पूर्ण खाली बसतो, हा पाला पूर्णपणे खाली बसतो। त्यामुळे आपल्याला कळत नाही की मातीच्या खायलं की हा लागलेला प्लॉट होता का नव्हता। त्यामुळं शेतकऱ्यांनी आत्ताच, मी मागासपासून 4 वेळा सांगितलंय, कारण का आलं हे खर्चिक पीक आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की सगळ्यात महागडं पीक आहे आणि ते घेत असताना नुकसान होऊ नये म्हणून हे आलं बियाणं महत्वाचं आहे। ज्याप्रमाणे ऊसाला महत्वाचं आहे, सगळ्याच पिकाला बियाणं महत्वाचं आहे। ज्यावेळेला आपण करत असतो कुठलंही पीक करत असतो त्यावेळेला आपलं असणार बियाणं महत्वाचं आहे। तसंच आता मी सांगतोय ह्यासाठी की जेणेकरून तुम्ही आता जर बुकिंग करून जर ठेवलं तर तुम्हाला तुमच्या भविष्यातली तुम्हाला अडचण येणार नाही, तुमच्यात सुद्धा मर रोग ही होणार नाही आणि तुमचं चांगल्या पद्धतीने आलं येईल, तुम्हाला चांगलं अपेक्षित उत्पादन, त्यामुळे चांगलं बियाणं असल्यामुळं अपेक्षित उत्पादन मिळेल। म्हणून शेतकऱ्यांनी बियाणं आताच बघून ठेवावं, एवढंच माझी विनंती आहे। धन्यवाद।